नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. विधी साक्षरता या चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. यापूर्वीच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील वतन जमिनीचे कायदे भाग 1 हा पाहिला होता आणि या भाग 1 मध्ये निरनिराळ्या राजवटींमध्ये वतनाचे कायदे कसे होते या संबंधातील माहिती आपण पाहिली होती. आता या भागांमध्ये, आता चालू भागामध्ये आपण प्रत्यक्षातील कायदे, त्याचं झालेलं निरसन, त्यातल्या तरतुदी आणि याबाबतचे काही शासनाचे जे आदेश आहेत किंवा नव्या दुरुस्त्या काय आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. आत्ता जो आपण इतिहास पाहिला होता, म्हणजे ब्रिटिशांची राजवट सुरू होण्यापूर्वीपर्यंतचा जो इतिहास आहे तो यापूर्वी पाहिला होता. खरं तर वतनाचा जो इतिहास आहे हा अत्यंत रंजक असा इतिहास आहे आणि एकूणच त्या काळातील, म्हणजे पूर्वीच्या काळातील जी एकूण समाजव्यवस्था होती, जी राजकीय व्यवस्था होती, ज्याला आपण सोशिओ पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट म्हणतो, त्या कॉन्टेक्स्टमधली ती व्यवस्था आपण पाहिली आणि त्यामध्ये पाहताना आपण राजकीय इनाम, सरंजाम इनाम, त्याच्यानंतर पाटील, नंतर कुलकर्णी इनाम, महार वतन इनाम, इतर समाजाला सेवा देणारे इनाम, असे काही महत्त्वाचे 5-6 प्रकार पाहिले होते की जे जास्त पॉप्युलर आहेत. आणि तेवढे जरी प्रकार पाहिले तरी एकूण त्या काळच्या राजवटीविषयीची एकूण कल्पना आपल्याला येते आणि राजा आणि महाराजा यांच्याकडं संपूर्ण सत्ता किंवा ज्याला आपण सॉव्हर्निटी होती. त्यांनी जे सरंजाम होते किंवा त्यांचे निरनिराळे जहागीरदार होते त्यांना काही भाग वाटून देऊन किंवा काही राज्यातला भाग वाटून देऊन त्या ठिकाणी त्यांना महसूल वसूल करण्याचा किंवा त्याचा खंड किंवा रेंट म्हणतो ते रेंट वसूल करण्याचा आणि तो राज्याशी, संस्थानाशी शेअर करण्याचं काम त्यांना दिलेलं होतं. त्याच्या खाली पाहिलं तर परगणे होते, त्यासाठी पाटील आणि कुलकर्णी होते. आणि त्याच्या खाली जर शेवटी पाहिलं तर आपण गावाला सेवा देणारे जे निरनिराळे आलुतेदार असतील, बलुतेदार असतील किंवा मग सेवा देणारे महार, अशा जे काही वतनं होती ती आपण पाहिली. आणि ही जी उतरंड जर पाहिली तर त्या ठिकाणची जी समाजव्यवस्था आणि वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेची आपल्याला कल्पना येते आणि एकूणच ती सोशिओ पॉलिटिकल चौकट आपल्या समोर येते. आणि ही संपूर्ण चौकट जेव्हा ब्रिटिश सत्तेवरती आले, खरं ब्रिटिशांच्या आधीपासूनच प्रत्येक येणाऱ्या राजवटीमध्ये वतनं कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे शिवकालीन राजवटीचा जेव्हा आपण आढावा घेतला त्या काळात आपण पाहिलं की वतनांना नव्यानं उत्तेजन देण्यापेक्षा आहे ती वतनं कशी कमी करता येतील असा त्यावेळेसचा प्रयत्न होता. आणि जेव्हा ब्रिटिशांची सत्ता आली आणि ब्रिटिशांनी त्याचा रिव्ह्यू घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 1/3पेक्षा जास्त, एकूण जमिनीच्या 1/3पेक्षा जास्त जमिनी त्यांच्याकडे जे जवळपास 75 प्रिन्सली स्टेट्स किंवा नेटिव्ह स्टेट्स असं ते म्हणायचे, शिवाय 3 प्रेसिडेन्सीज होत्या, प्रेसिडेन्सी ऑफ बॉम्बे, प्रेसिडेन्सी ऑफ मद्रास आणि प्रेसिडेन्सी ऑफ कोलकाता. तर या 3 प्रेसिडेन्सीच्या मधला जो काही एरिया भाग असेल अशा भागांमधल्या एकूण जमिनीच्या होल्डिंगपैकी जवळपास 1/3पेक्षा जास्त 40% जमिनी ह्या इनाम जमिनी होत्या. आणि मोठेचे मोठे स्ट्रेच हे निरनिराळ्या लोकांच्या ताब्यात होते आणि त्याचा मात्र हिसाब नव्हता. कारण निरनिराळ्या राजवटीमध्ये प्रत्येक राजाने निरनिराळ्या कामासाठी कुणाला तरी बक्षीस म्हणून किंवा इनाम म्हणून त्यांनी काही सेवा देण्याच्या अटीवर एक तर रेम्युनरेशन म्हणून किंवा ग्रँट ऑफ सॉईल म्हणून ज्या जमिनी दिल्या होत्या त्याला आपण इनाम म्हणतो, त्यालाच अल्टरनेटिव्हली वतन असंही म्हणतात. तेव्हा अशा ह्या सगळ्या पाहिल्यानंतर ब्रिटिश सरकारच्या काळात त्यांनी निरनिराळे रेग्युलेशन सुरू केले. रेग्युलेशन्स आणताना खऱ्या अर्थानं इथे रेग्युलेटरी गव्हर्नन्स आपल्याला सुरू झाल्याचं दिसतं. आणि इथे इतके रेग्युलेशन्स आणले की सर्व रेग्युलेशन्स एकत्रितपणे आपण क्रॉनॉलॉजिकली जर चर्चा करायची ठरवली तर डोक्यात खूप गुंतागुंत निर्माण होईल आणि आपल्याला विषय कळणार नाही. म्हणून जे अत्यंत महत्त्वाचे टप्पे होते ते महत्त्वाचे टप्पे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. तेव्हा साधारण 1842च्या दरम्यान बॉम्बे इनाम कमिशनची नियुक्ती केली आणि त्यांना दिलेलं काम कोणतं होतं? इनाम जमिनीची यादी करणे, त्याचं रजिस्टर बनवणे आणि ज्यांचे रजिस्टर्ड नाहीत त्या लोकांची आधी रजिस्टर्ड करून घेणे, त्यांच्याकडनं कागदपत्र तपासणे, त्यांचे हक्क ठरवणे. ही खरंच आहे, म्हणजे हे दिसली जमीन मोकळी म्हणून त्याच्यावरती भोगवटा करतात की खऱ्या अर्थानं त्यांना कुठल्या तरी राजवटीमध्ये कुठल्या तरी सेवेच्या बदल्यात ती जमीन दिलेली आहे. हे सगळं करण्यासाठी म्हणून त्यांना ॲक्ट लागला, त्याला काहीतरी रेग्युलेशन पाहिजे म्हणून त्यांनी बॉम्बे रेंट फ्री स्टेट ॲक्ट नावाचा ॲक्ट 1852 साली
संमत केला. म्हणून इनाम कमिशनने तात्काळ चौकशी करून हक्क ठरवण्यासाठी कायदा, म्हणून हक्क तर ठरवायचे होते पण त्याच्यासाठी लिगल फ्रेम नव्हतं, त्यासाठी हा कायदा केला. आणि हा कायदा करत असताना 1861 साली पहिला एक कायदा आणला इनाम कमिशन रद्द करण्याचा. पण त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की सर्वच्या सर्व जर इनाम रद्द केले तर ही संख्या खूप मोठी आहे आणि ही संपूर्ण जनता जर आपल्या विरोधात गेली तर राज्य करणं अवघड होईल, म्हणून तो कायदा फारसा चालला नाही. मग त्यांनी एक्झम्पशन फ्रॉम लँड रेव्हेन्यू ऍक्ट 1 आणला, 2 आणला, 3 आणला, 4 आणला, 6 असे करत करत 7 हे कायदे आणले जसजशी गरज पडेल. आणि त्या ठिकाणी समरी सेटलमेंट आणि पहिल्यांदा जमिनीची मोठ्या प्रमाणावरती व्यापक स्तरावरती मोजणी करून त्याच्या बाउंड्री निश्चित करून त्या ठिकाणी त्या जमिनीवरती आकार निश्चित करून त्याला कधी जुडी म्हटलं, कधी त्याला क्विटरेंट म्हटलं, कधी त्याला सलामी म्हटलं. ज्या ज्या भागात ज्या ज्या प्रथा होत्या त्या प्रथाप्रमाणे त्याचे नावं पडत गेले. पण त्यावेळेस समरी सेटलमेंट केली, 7/12 सारखे त्याचे मालकीचे कागदपत्र तयार झाले. आणि मग ज्यांना म्हणून इनाम देणं आवश्यक होतं, ज्यांचे म्हणून इनामाचे हक्क निश्चित झाले, त्यांना त्या काळात सनदा देण्याचं काम सुरू झालं. आणि सनदांचं जे रजिस्टर तयार केलं त्याला इनामाची नोंदवही, आणि त्यालाच एलिनेशन रजिस्टर म्हणतात. आज प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये असं इनाम रजिस्टर उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी देखील प्रत्येक तालुक्याचं एक इनाम रजिस्टर आपल्याला मिळून येऊ शकतं. तेव्हा हा ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये सुरू झालेला जो काही प्रवास आहे तो प्रवास आपण पुढे चालू. त्यांना तर खरं तर नको होतं हे सगळं करायला, जे हे कायदे ठेवण्याचं आवश्यक नव्हतं, पण टप्प्याटप्प्याने ते काढायचे आहेत. असं करत करत या तपासणीमध्ये आणि या समरी सेटलमेंटमध्ये बरेच जमिनी सरकारकडं स्वतःकडं आल्या आणि अनेक लोकांना त्यामधनं इव्हिक्ट करण्यात आलं. आणि खूप कमी, म्हणजे जे आपल्याला म्हणत होतो की मी 40% किंवा 1/3 पर्यंत लोक होते, ते अत्यंत या चौकशीमध्ये कमी झाले. आणि जे रजिस्टर्ड इनामदार किंवा वतनदार होते त्यांची संख्या पण पुढे कमी झालेली आपल्याला दिसून येते. पुढे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 1947 नंतर, आणि मग जेव्हा आपलं राज्य आलं तेव्हा आपल्याकडेही हाच प्रश्न होता, जो ब्रिटिशांच्या पुढे प्रश्न होता, ब्रिटिशांच्या समोर जो प्रश्न होता सुरुवातीच्या काळामध्ये, तो प्रश्न असा होता की 40% किंवा 1/3 पेक्षा जास्त जमिनी या लोकांकडे ठेवल्यात, त्या रेंट फ्री आहेत, त्या असेसमेंट फ्री आहेत, आणि त्यांच्याकडनं फारसं काही आपल्याला महसूल मिळत नाही. म्हणजे आणि सगळ्यात जो काही सोर्स ऑफ इन्कम होता त्या काळच्या सरकारचा, मग ते आधीचे सरकार असो संस्थानांचे किंवा ब्रिटिश सरकार असो, त्यावेळेस महसूल, जमिनीचा महसूल हे एक मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू होतं. आणि या इनाम जमिनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती रेंट फ्री ठेवण्यापेक्षा त्यावरती काहीतरी रेग्युलेशन आणून त्याचा क्विटरेंट वसूल करणं, त्याचा जुडी वसूल करणं, किंवा त्याला पूर्ण रेव्हेन्यू लावून त्याला पूर्ण महसूल, जो काही असेसमेंट असेल प्रत्येक रयतवारीसाठी, तसा लावून तो पैसा वसूल करणं इंग्रज सरकारने चूज केलं. हेच पुढे जाऊन जेव्हा राज्य सरकार आली आणि आपलं स्वतःचं सरकार आलं, त्या सरकारनं देखील हेच कित्ता गिरवला. आणि पहा तुम्ही, साधारण 1951 पासून हे पर्व, 1949 पासूनच सुरू झालं हे पर्व, आणि मग 1963 पर्यंत आपण पहा की सततपणे एक 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 असा वतनाचा जो कायदा होता तो अबॉलिश व्हायला लागलेला आहे. इथे आपण पहा, हा बॉम्बे परगणा अँड कुलकर्णी वतन ॲबॉलिशन ॲक्ट 1950 हा कायदा आला. आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कुलकर्णी वतनाच्या जमिनी आहेत. 1/5/1951 पासून हा कायदा लागू झाला. दुसरा कायदा आहे बॉम्बे सर्व्हिस इनाम्स युजफुल टू कम्युनिटी ॲबॉलिशन ॲक्ट. जेव्हा गावामध्ये नागरिकांना किंवा खाजगी व्यक्तींना देखील काही आवश्यक असणाऱ्या सेवा होत्या, काही लोक असे होते की त्या सेवा पुरवत होते. उदाहरणार्थ जनावरांना पाणी हौद भरून ठेवण्याचं काम, किंवा गावात अनेकांना कावडीनं पाणी पुरवण्याचं काम हलकरी पुरवत होते. आणि अशांसाठी जो दिलेला इनाम होता, कधी कधी असा इनाम हा संस्थेला दिला जायचा, कधी हा पंचायतीला दिला जायचा, कधी हा एखाद्या समूहाला दिला जायचा, कधी हा व्यक्तींना दिला जायचा, कधी कधी ते गाव पूर्णपणे तसं असायचं. आणि म्हणून आपल्याला दिसेल की परगणा कुलकर्णी असेल, बॉम्बे सर्व्हिस की यापैकी कुठलंही वेतन असेल ते फक्त एका व्यक्तीसाठी असेल असं नाही. कधी कधी ते गावच पूर्ण वतनाचं असू शकतं, आणि कधी कधी गावातल्या काही जमिनी वतनाच्या असू शकतात. हा बॉम्बे सर्व्हिस इनाम्स युजफुल टू कम्युनिटी ॲबॉलिशन ॲक्ट हा महाराष्ट्रामध्ये 1953 मध्ये आला. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी 1 एप्रिल 1954 पासून सुरू झाली. पुणे आणि मुंबई महसूल विभागातले जे जिल्हे होते त्यावेळेसचे, त्यात ठाणे, कुलाबा आणि रत्नागिरी हे जिल्हे वगळून तेवढ्या
परिसरासाठी हा कायदा लागू झाला. त्याच्यानंतर आहे बॉम्बे मर्ज टेरिटरीज ट्राईब वतन ॲबॉलिशन ॲक्ट. म्हणजे जे पूर्वी संस्थानं, मी तुम्हाला असं म्हटलो की पूर्वी प्रिन्सली स्टेट्स होते किंवा ज्याला नेटिव्ह स्टेट्स असं म्हणायचे, ते स्टेट्स होते 175 जवळपास. हळूहळू अनेक स्टेटनी ब्रिटिशांचं राज्य स्वीकारायला सुरुवात केली, त्यांची सॉव्हर्निटी स्वीकारायला सुरुवात केली. मग जे स्वतःचे अधिकार होते संस्थानाचे, सगळे अधिकार ते ब्रिटिशांना द्यायचे आणि ब्रिटिशांच्या संस्थेमध्ये त्याला मर्जर म्हणायचे, असं म्हणतात समावेश भाग. असे जे मर्ज टेरिटरीज, त्याच्यासाठी त्यांनी काढला होता मर्ज टेरिटरीज वतन ॲबॉलिशन ॲक्ट. तेव्हा अशा मर्ज टेरिटरीजमधले जी गावं होती, जे जिल्हे होते, जे तालुके होते, महल होते, अशा ठिकाणी जेवढ्या जमिनी वतनाच्या होत्या त्या वतनाच्या जमिनी ॲबॉलिश करून त्या वतनदाराला तिथून रेव्हेन्यू आणि रेव्हेन्यूचा जो भाग मिळत होता त्याच्यासाठी त्यांना नंतर कॅश अलाउन्स सुरू करण्याचं तरतुदी या कायद्यामध्ये केल्या. शिवाय त्यांना त्यांचा जो काही रेव्हेन्यूचा लॉस झाला त्याच्या बाबतीत काही नुकसान भरपाई देण्याच्या देखील तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आल्या. त्याच्यानंतरचा आहे बॉम्बे इन्फेरियर व्हिलेज वतन ॲबॉलिशन ॲक्ट. हा आहे 1958चा. याच्यासाठी तर खूप प्रयत्न झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साधारण 1928 पासून यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळेस ते बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे मेंबर होते आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा अधिवेशन व्हायचे तेव्हा तेव्हा एकतर या व्हिलेज अंतर्गत एक जो महार वतन आहे, या महार वतनाच्या लोकांना खूप विपन्न अवस्थेत जगावं लागतं आणि सर्व विभागाच्या, सरकारी विभागाच्या लोकांना गावामध्ये आल्यानंतर विविध सेवा पुरवाव्या लागतात आणि इतक्या सेवा पुरवणं, इतक्या विपन्न अवस्थेत राहणं, इतकं अपमानास्पद जगणं किंवा ज्याला आपण शोषण म्हणतो त्या शोषणाला तोंड देणं आणि वर्णाव्यवस्थेतलं सगळ्यात शेवटचं स्थान स्वीकारणं, हे जे आहे ही अत्यंत दयनीय परिस्थिती त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक हाऊसच्या समोर मांडली होती. आणि त्यावेळेस या वतनाच्या जमिनी एक तर अबॉलिश करून त्यांना द्या किंवा त्यांचं रेम्युनरेशन वाढवा अशी साधारण मागणी होती. मात्र 1928 पासून जे सुरू केलेला त्यांचा संघर्ष होता तो 1958ला खऱ्या अर्थानं फलदायी ठरला आणि मग बॉम्बे इन्फेरियर व्हिलेज वतन ॲबॉलिशन ॲक्ट, या ॲक्ट अंतर्गत ज्याला आपण 6बचं वतन म्हणतो ते महार वतन देखील याच्यातच अंतर्गत आहे. याच्याशिवाय रामोशी वतन आहे, बाकीचे आणखी जे जे व्हिलेज इन्फेरियर वतन्स होते ते याच्यामध्ये येतात. हे 1 फेब्रुवारी 1959 पासून महसूल विभागात, मुंबई महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांना, महाराष्ट्र राज्यात देखील लागू होताना हे टप्प्याटप्प्याने लागू झालेलं आहे. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य नव्हतं, त्यावेळेस बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे बॉम्बे स्टेट होतं, मुंबई राज्य होतं. 1 ऑगस्ट 1959ला पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू झाला हा कायदा. 1 फेब्रुवारी 1962 पासून औरंगाबाद महसूल विभागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा कायदा लागू झालेला आहे व्हिलेज वतन ॲबॉलिशनचा. त्यानंतर महाराष्ट्र रेव्हेन्यू पाटील्स ॲबॉलिशन ऑफ ऑफिस ॲक्ट 1965, हाही अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. हे 2 जे कायदे, परगणा कुलकर्णी वतन आणि याच्या खूप मोठ्या जमिनी आहेत आणि महार वतनच्या देखील खूप जमिनी आहेत. आपल्याला मर्ज टेरिटरीच्या जमिनी कमी दिसतील आणि युजफुल टू सर्व्हिस, कम्युनिटी सर्व्हिस या देखील आपल्याला फार कमी दिसतील, का तर त्या विशिष्ट परिसरामध्ये एकवटलेल्या जमिनी आहेत. पण ह्या बाकीच्या 3 इनामांच्या जमिनी, परगणा कुलकर्णी, बॉम्बे इन्फेरियर व्हिलेज ॲक्ट आणि बॉम्बे रेव्हेन्यू पाटील्स ॲबॉलिशन ॲक्ट, हे जे आहे याच्या मात्र खूप जमिनी आपल्याला दिसतात आणि याच्या संदर्भातील बरेच कामकाज बऱ्याच ठिकाणी चालतं आणि याचाच गुंता आपल्याला फार ठिकाणी दिसून येतो. हा कायदा 1 जानेवारी 1963 पासून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये लागू झालेला आहे. आता या कायद्यांच्या जर का आपण यादी पाहायची ठरवली किंवा नेमकं त्याच्यात काय झालं, हे 7 कायदे आपण पाहिलेत. त्यातला पर्सनल इनाम पण एक आहे की ज्यामध्ये काही पर्सनल इनाम होते ते देखील ॲबॉलिश झालेत 1/8/53 पासून. आणि त्याचा भोगवटा मूल्य भरण्याचं, म्हणजे 2 प्रकारचे भोगवटा मूल्य भरावे लागत होते. नेमकं अबॉलिश झालं म्हणजे काय झालं किंवा निरसित झालं म्हणजे काय झालं हे आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा इनाम दिले होते तेव्हा जमिनी दिल्या होत्या आणि जमिनी त्या इनामदारांच्या नावाने होत्या किंवा त्या जहागीरदारांच्या नावाने होत्या. तिथे वरिष्ठ धारक आणि कनिष्ठ धारक अशी पद्धती आपल्याला त्याच्यामध्ये दिसत होती. म्हणजे इंग्रजांनी असेल किंवा पूर्वीच्या एम्पररनी असेल, ज्याला ती जमीन दिली, कसण्याचे हक्क दिले किंवा रेव्हेन्यू माफ केला असेल, तो ज्याला दिला तो जो पर्सन असेल त्याला सुपिरियर होल्डर्स
किंवा वरिष्ठधारक म्हणायचे, आणि त्याच्याकडून जे प्रत्यक्षात कसवणूक करणाऱ्या माणसाकडे जात होती, त्या व्यक्तीकडे जात होती, आणि तो वतनची जमीन म्हणून ती सांभाळत होता. त्याला आपण, आणि त्याला त्याचा सारा किंवा खंड किंवा रेंट काहीतरी द्यावं लागत होतं, जुडी असेल, क्विट असेल, जे द्यावं लागत होतं, तो जो माणूस होता, अशा व्यक्तीला च्या ताब्यामध्ये जेव्हा ह्या जमिनी होत्या, तेव्हा जेव्हा निरसित झाल्या तेव्हा या दोघांच्याही ताब्यातनं त्या सरकारच्या ताब्यात गेल्या. म्हणजे रिझम्पशनमध्ये पहिली कृती जर झाली असेल कोणती, तर या सर्व जमिनीची मालकी सरकारकडे गेली. आणि आता सरकारकडे गेल्यानंतर त्याचं कुठलंही काम असलं की कायद्याच्या राज्यामध्ये ते कायद्याच्या कार्यपद्धतीप्रमाणे होतं. जेव्हा एखादी अबोलिश केली तेव्हा जी माफ होती तशी अबोलिश केली. मग आता पहिल्यांदा काय केलं सरकारनं, या सर्व जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्याच्यावरती सारा बसवला आणि त्या फुल्ली असेस्ड केल्या. म्हणजे काय होतं, त्याच्यावरती बिलकुलच सारा नव्हता, तो सारा बसवला. आणि जर त्याने शेवटी तारखा ठरवल्या, जमिनीचे भोगवटा मूल्य भरण्याची तारीख म्हणून इथे दिसते पहा आपल्याला या कॉलममध्ये. हा कायदा आला 1/8/53 आणि 1/8/55 पर्यंत, म्हणजे जवळपास 2 वर्षाचा कालावधी दिला की जर तुम्ही 6 पट रक्कम, 6 पट कशाच्या, जो शेतसारा आहे, म्हणजे समजा एखादी जमीन आहे त्याचा शेतसारा 5 रुपये आणि 30 पैसे आहे, याच्या 6 पट म्हणजे जर 30 रुपये आणि जे काही वरचे पैसे येतील ते 6 पट केल्यानंतर तेवढी रक्कम भरली तर तुम्हाला नवीन शर्तीनं ती जमीन राहील, आणि ह्यात तुम्हाला नवीन शर्तीनं शेतीच्या उपयोगासाठी राहील. पण जर तुम्हाला ती जुन्या शर्तीनं करायची असेल तर जुन्या शर्तीनं करण्यासाठी तुम्हाला आणखी 20 पट भरावी लागेल. म्हणजे टोटल जर 20 पट रक्कम 1/8/55 पूर्वी भरली तर कलेक्टर ही जमीन त्या वेळेस जे वतनदार होते त्या वतनदाराच्या ताब्यात असेल किंवा वतनदाराच्या वारसाच्या ताब्यात असेल तर त्यांना पूर्ण हक्काने जुन्या शर्तीची करून किंवा वर्ग एकची करून देत होते, आणि ती त्यांना शेतीसाठी म्हणून ह्यात वापरता येत होती. शेतीसाठी त्यांना हस्तांतरित करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नव्हती. मात्र ती जर का नव्या शर्तीची असती तर त्यांना प्रत्येक वेळी परवानगी घ्यावी लागली असते. हा, आता हे 26% भरल्यानंतर शेतीसाठीचे, पण तिथे जर का त्याला अकृषिक यूज किंवा ज्याला आपण बिगर शेती वापर करायचा असेल, तर असा जेव्हा वापर करायचा असेल तेव्हा मात्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. ही अट मात्र जुनी शर्त झाल्यानंतर देखील राहील, कारण या जमिनी शेतीच्या प्रयोजनासाठी दिल्या होत्या असं आपल्याला याच्यातून दिसून येतं. आता दुसरा वतनाचा कायदा आहे, तो आहे परगणा अँड कुलकर्णी वतन ॲबॉलिशन ॲक्ट. ही खूप मोठ्या जमिनी आहेत याच्या, आणि याच्या बाबतीत आहे 1/5/51 साली हा कायदा लागू झाला. त्याच्यात देखील 6 पट आणि 20 पट आहे. याची ही तारीख मला मिळाली नाही, ही जी शेवटची तारीख आहे कुठल्या तारखेपर्यंत आहे ती आपल्याला कुठेतरी संदर्भामध्ये मिळेल. नंतर आहे बॉम्बे सर्व्हिस इनाम युजफुल टू कम्युनिटी ॲबॉलिशन ॲक्ट. इथे तुम्हाला 1/4/54 हा कायदा लागू झाला. जवळपास 5 वर्ष म्हणजे 31/3/59 पर्यंत नवी शर्तीसाठी 6 पट आपल्या शेतसाऱ्याच्या आणि जुन्या शर्तीसाठी 20 पट. आणि अनेक कोर्टात गेलेल्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने निर्णय दिला की एकदा का त्या वतनदाराने 6 पट आणि 20 पट या मुदतीत भरला असेल तर कलेक्टरला ते सक्त पुरावा पाहून, कागदपत्र पाहून जुनी शर्त करण्यावाचून पर्याय नसतो. यापेक्षा जास्त त्यांना काहीही मागायची गरज नसते असं याच्यात दिलेलं आहे. मर्ज टेरिटरीच्या बाबतीत हा कायदा आला 1/8/1954 आणि जवळपास त्याला 11 वर्षाचा कालावधी दिला होता 26 पट भरण्यासाठी. या कालावधीत ज्यांनी भरलं त्यांचा प्रश्न मिटला, त्याच्यासाठी कुठलाही अडचण नाही. पुढे मर्ज टेरिटरीज वतन ॲबॉलिशन, इथे जे आहे ते जागीरचं मिसलेनियस जागीर आहे आणि इथे वतन ॲबॉलिशन आहे. हा 1/8/55 कायदा हा 55चाच असणार आहे. 1/8/55 ते 65 यांना देखील 65 पर्यंतची मुदत दिलेली आहे. बॉम्बे इन्फेरियर व्हिलेज वतन अबॉलिशन ॲक्ट 1958 हा 1/8/59 पासून लागू झाला आणि 31/7/67 पर्यंत, म्हणजे इथे देखील भरपूर मुदत दिली होती. इथे मात्र बॉम्बे इन्फेरियर व्हिलेज वतन ॲक्टमध्ये, म्हणजे समजा महार वतन असेल तर नव्या शर्तीसाठी त्याला फक्त 3 पटच भरावी लागत होती, आणि जुनी शर्त करून घ्यायची असेल तर आणखी 10 पट म्हणजे एकूण 13 पट, म्हणजे एकूण ह्या सगळ्यांच्या निम्मी अशी रक्कम ह्या ठिकाणी इथं दिसून येते. आणि शेवटचा आहे तो महाराष्ट्र रेव्हेन्यू पाटील्स ॲबॉलिशन ऑफ ऑफिस ॲक्ट 1965. 1/1/63 हा कायदा लागू झाला. 31/7/59 पर्यंत
26 पट रक्कम भरण्याची नव्या शर्तीवर आणि जुन्या शर्तीवर. म्हणजे आजही आपल्याला 7-12 जर पाहिले निरनिराळ्या गावांमधले, तर अनेक जमिनी नव्या शर्तीवर दिसतात किंवा इतर हक्कामध्ये नवी शर्त असं दिसतं. याचा अर्थ त्यांनी हे 20 पट भरलेलं नाही. आता हे जेव्हा आलेत, हे जेव्हा भरले नाहीत, तेव्हा मग त्यांना मात्र सरकारचं सततपणे जे काही स्टँडिंग ऑर्डर असतील आणि स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे या नव्या शर्तीच्या जमिनींवरती जे काही सरकार नियंत्रणं टाकेल ते नियंत्रणं यांना लागू होतात आणि त्याप्रमाणे त्यांना जर काही विकसन करायचं असेल किंवा त्याचा काही बदल करायचा असेल, त्याचं पार्टिशन करायचं असेल, तर प्रत्येक वेळी सरकारकडे जाऊन त्यांची परवानगी घ्यावी लागते जिल्हाधिकाऱ्यांच्या, असं दिसतं. आता आपण पहिला जो इनाम आहे त्या इनामाच्या संदर्भात आणखी तपशिलातली माहिती पाहू. पश्चिम महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भागामध्ये 1 मे 1951 पासून हा कायदा अंमलात आला. शेतीसाठी विहित मुदतीत शेतसाऱ्याच्या 6 पट भरले की नवी शर्त आणि 20 पट भरले की जुनी शर्त करून देण्याची तरतूद या कायद्यात होती. अकृषी कारणासाठी वापर करायचा असल्यास बाजार मूल्याच्या 50% रक्कम वजा पूर्वी भरलेली रक्कम, 6 पट असेल तर 6 पट आणि 20 पट असेल तर 20 पट, जी काही रक्कम भरली असेल 1000-2000 रुपये, ती रक्कम वजा करून येणारी जी रक्कम आहे त्याला अनअर्न्ड म्हणजे सरकारच्या दृष्टीने अर्न न केलेली अनर्जित अशी रक्कम भरावी लागते. त्यालाच नजराना असं म्हणतात, अनर्जित रक्कम म्हणतात. काही ठिकाणी त्याला क्विट रेंट सुद्धा म्हणतात. जे काय हे जेव्हापासनं वतनाचं कायदे आले तेव्हापासनं एक नवी डिक्शनरी किंवा नवं ग्रामर डेव्हलप झालं. वतन हा शब्द नव्यानं आला, त्याच्यासाठी असेसमेंट, त्याच्यासाठी जुडी, सलामी, क्विट रेंट, नवी शर्त, जुनी शर्त हे महसुलातले शब्द नाहीत, पण हे यथावकाश काळानुरूप बदलत गेले आणि ती एक नवी डिक्शनरी किंवा नवं ग्रामर इथं दिसतंय. ज्यांनी ही रक्कम विहित भरली नाही मात्र जमीन कसतात, म्हणजे हा कायदा झाला, तो स्वतः वतनदार आहे, रक्कम सांगितली पण भरलीच नाही, तर अशा बाबतीत त्यांना देखील अशी रक्कम भरून घेऊन जुनी शर्त करण्यासाठी शासनाने वेळोवेळी तरतुदी केलेल्या आहेत. ज्या व्यक्ती निराशाच्या वेळी कायम कूळ होत्या, आता बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की हे कायदे जेव्हा झाले तेव्हा या कायद्या जमिनीला जर कूळ असतील तर तेव्हा कायद्यात असं लिहिलेलं आहे, एक तर वतनदार म्हणजे इनामदार किंवा त्याने ऑथराइजली जर कुणाला त्या जमिनीत प्रवेश दिला असेल तर असा, म्हणजे त्यावेळेस असणारा जो कूळ आहे त्या कुळाला देखील वतनदाराच्या जागेवर पकडणार आणि त्याला जी 6 पटीची रक्कम आहे, 6 पट कशाच्या, ही 6 पट म्हणजे शेतसाऱ्याच्या नव्हे, तर तो कूळ त्या इनामदारास किंवा वतनदारास जो खंड देत होता, ज्याला आपण रेंट म्हणतो, त्या रेंटच्या 6 पट रक्कम भरून त्यांना ही जमीन दिली जाऊ शकत होती. तेव्हा पूर्वी जे कूळ होते, कायदा लागू होण्यापूर्वी म्हणजे 1 मे 51 पूर्वी, 1 मे हा त्यांच्या दृष्टीने हा जो अपॉइंटेड डे आहे त्यांच्या दृष्टीने कुळ व्यवहार सुरू झाल्याचा आहे आणि त्याला नवा कुळ कायदा देखील त्यावेळेस लागू होतो असं आपल्याला दिसतं. याशिवाय ज्यांच्या वहिवाटीत अशी जमीन, याशिवाय आता याच्याशिवाय कोणी जर अनऑथराइज लोक असतील आणि त्यांनी वतनदार गावी राहत नाही, अब्सेंटी लँडलॉर्ड झाला, कुळ पण नाही आणि अशी जमीन एखाद्या त्रयस्थाच्या इस्माच्या जमिनीत ताब्यात आहे असं जर चौकशीमध्ये कलेक्टरांना या अबॉलिशन ॲक्टच्या अंमलबजावणी करताना लक्षात आलं, तर त्यांना शासनाची सर्वसाधारणपणे जमीन वाटप करण्याची जी प्रक्रिया असते अशा प्रक्रियेने या अनऑथराइज्ड लोकांना, अनऑथराइज्ड होल्डर्सना ती जमीन वितरण करण्याची प्रथा आहे, तशी तरतूद या कायद्यामध्ये आहे. म्हणजे एकूण बाजारमूल्य काढलं जातं त्यावेळेस, म्हणजे 1951 साली 1 मे 1951 नंतर चौकशी सुरू झाली आणि त्यावेळेस स्वतः इनामदाराचा कुलकर्णी हा परगणा कुलकर्णी वतनाचा जो वतनदार होता तो नाही, त्याचा कुळ पण नाही, त्याचा कुणीच वंशज तिथे राहत नाही आणि त्या जमिनीमध्ये कुठला तरी एक शेजारचा माणूस घुसलेला आहे आणि तो ती जमीन कसतो आहे. जेव्हा ह्याची चौकशी झाली तेव्हा 7-12 आणि नकाशा घेऊन लोक आले महसूलचे आणि त्यांनी विचारलं, बाबा तू कोण आहे? त्यांनी सांगतो, बाबा मी 8-10 वर्षापासून मी एकटाच करतोय. आता अशा वेळेस ही जमीन त्याला ग्रँट होईल, पण कशी, त्यावेळेचं सरकार याचं जमिनीचं बाजार मूल्य काढलं जाईल, त्याच्या 50% रक्कम भरायला जर तयार असेल तर ती त्याला दिली जाईल, नसेल तर त्याला इव्हिक्ट केलं जाईल आणि ती जमीन सरकारच्या ताब्यात घेतली जाईल आणि सरकार पूल, गव्हर्नमेंट पूलची जमीन म्हणून ती वापरली जाईल, असा तो कायदा आहे. आता कुलकर्णी हे प्राचीन ग्रामसंस्थेमध्ये आपण पाहिलं होतं की हे एक अधिकारी होते, ते एक वतनदार होते. अनेक वेळा त्यांच्याकडं गावाचं काम दिलं जायचं किंवा मोठ्या परगण्याचं देखील काम मिळालं जायचं आणि त्यांना जी
ते हिशेब ठेवतात आणि गावच्या संपूर्ण महसुलाचं कामकाज करतात. म्हणून त्यांना ती लिखन वृत्ती म्हणून दिली जात होती. ते जुनं वतन आहे. गावातील एकूण जमिनीचा 25वा हिस्सा पाटील, कुलकर्णी व चौगुला यांना साधारण इनाम देण्याची प्रथा होती, असे साधारण संदर्भ आपल्याला निरनिराळ्या इतिहासात दिसतात. यांच्या जमिनीवरती शेतसारा नसे, पण अबॉलिश केल्यानंतर जेव्हा यांना रिग्रँट झाली तेव्हा शेतसारा बसवला गेला आणि त्या शेतसाऱ्याच्या 6 पट 20 पट अशी रक्कम या ठिकाणी आपण पाठीमागे जे पाहिलं ते आहे. तो गाव हा जो कुलकर्णी असायचा तो गाव पाटलाचा मदतनीस असायचा. या नात्यानं गावच्या वसुलाचा हिशेब ठेवायचा आणि त्यांची जागा हल्ली जर आपण पाहिलं तर हे सगळे वतनं जेव्हा नष्ट केले तेव्हा ब्रिटिशांनी देखील ब्रिटिशांच्या काळामध्ये गावनोकर ठेवले. म्हणून जेव्हा रेव्हेन्यू पटेल वतन अबॉलिश केलं तेव्हा तिथे पाटला जागेवरती आपण पोलीस पाटील आणला, पण तो मानधनावरचा नोकर आहे. महार वतन अबॉलिश केलं, त्याची जी गावातली कामं होती, माणसाला बोलवून आणणे, समन्स बजावणे, नोटीस बजावणे, शेतात जाणे, नकाशा घेऊन जाणे, निरनिराळ्या विभागाचे अधिकारी आले त्यांना मदत करणे, याच्यासाठी आपण मेहनताना देऊन म्हणजे मानधन देऊन कोतवाल ठेवला आणि कुलकर्णीचं काम करण्यासाठी आपण तलाठी ठेवला. तेव्हा तुम्ही पहा, पूर्वीचं जे गव्हर्नन्स होतं ते गव्हर्नन्स पदनामानं चालणाऱ्या लोकांचं होतं आणि त्यांना त्या काळातले इलाइट्स असं म्हणायचे. पूर्वीचा जहागीरदार, पूर्वीचा पर्सनल इनाम असणारा जो कोणी सरंजाम असेल तो सरंजाम किंवा पाटील आणि कुलकर्णी इथपर्यंतच्या लोकांना पूर्वी त्याला फ्युडल इलाइट असं म्हणायचे आणि ते जेव्हा ब्रिटिशांच्या याच्यात आले त्याला कलोनल इलाइट असं म्हणायचे. आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर आपलं राज्य आलं, आपल्या प्रजासत्ताक आलं आणि प्रजासत्ताकामध्ये हे कायदे जेव्हा अबॉलिश झाले किंवा निरसित झाले तेव्हा मग त्या ठिकाणी गावनोकर आले आणि तलाठ्याला आपण व्हिलेज ऑफिसर असं म्हणायला सुरुवात केली. पोलीस पाटील हे मानाचं पद असलं तरी पोलिसांच्या मदत करण्यासाठी, महसूलला मदत करण्यासाठी त्यांची मानधनावरती पूर्वी जसं रेम्युनरेशन आणि वतन दिलं जायचं त्या वतनाऐवजी पूर्वीच्यासारखी जमीन दिली असती तर जमिनीतून दर महिन्याला इतका पगार नसता मिळाला, तितकं त्यांना आता मानधन दिलं जातं. आणि मग महार वतन किंवा त्यांच्या ज्या सेवा होत्या तशा सेवा देण्यासाठी आता त्याच्यावरती काही जातीचं कुठलंही बंधन नाही आहे. कुठलाही व्यक्ती, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा व्यक्ती आता सेक्युलर पद्धतीने या पदावरती बसून काम करू शकतो. असं हे कुलकर्णी वतनाचा एक साधारण इतिहास आणि हा कायदा आपल्याला या ठिकाणी दिसतो. पुढचा आहे द बॉम्बे सर्व्हिस इनाम्स युजफुल टू कम्युनिटी ॲबॉलिशन ॲक्ट 1953. आता साधारण पश्चिम महाराष्ट्रातला जो परिसर आहे त्याच्यातला विशेषतः पुणे मुंबई नंतर ठाणे कोल्हापूर रत्नागिरी वगळून पुणे मुंबई विभागातले जे ठाणे कोल्हापूर आणि रत्नागिरी वगळून एवढा जो एरिया आहे अशा सगळ्या एरियामध्ये बॉम्बे सर्व्हिस इनाम्स युजफुल टू कम्युनिटी म्हणजे समाजाच्या उपयोगाचे जे काही इनाम आहेत ते दिसतात. आणि विशेषतः ते तुम्हाला खानदेशामध्ये जळगाव, धुळे, नाशिक नंतर मध्य काही अहमदनगरचा परिसर या ठिकाणी दिसत. आणि तिथे हलकारी इनामांचा मुद्दा आपल्याला दिसून येतो. इनाम मोठ्या प्रमाणावरती आपल्याला तिथे या जमिनी खूप मोठ्या होत्या आणि त्याचे जमीनदार म्हणजे मालक किंवा प्रत्यक्षात काम करणारे लोक कमी होते असं आपल्याला दिसतं. म्हणजे वंश परंपरागत ज्याला हेरिडिटरी म्हणतो हे सगळेच हेरिडिटरी आलेले आहेत. म्हणजे जागीरचे इनाम असोत, पाटीलचे इनाम असोत की कुलकर्णीचे, पूर्वी हे हेरिडिटरी असायचे आणि म्हणून हेरिडिटरी इनाम ॲक्ट नावाचा ॲक्ट 1874ला होता आणि त्याच्याप्रमाणे हे सगळे वतनं झालेले दिसतात. पण आता आपण पाहिलं तर जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर इथे मोठ्या प्रमाणावर जमिनी होत्या. परंपरागत प्रत्यक्षात हे काम करणारे लोक मात्र कमी होते. आणि जेव्हा 31 मार्च 1959 पर्यंत त्यांना मुदत दिली म्हणजे 1 एप्रिल 54 पासून तर 31 मार्च 59 पर्यंत कायद्यात जे दिलेलं आहे त्या कायद्यात दिल्याप्रमाणे रिग्रँट करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी नवी शर्त असेल तर 6 पट आणि जुनी शर्त करून घ्यायची असेल तर 6 अधिक 20 पट म्हणजे 26 पट आणि कूळ असेल तर त्याला प्रत्यक्ष कूळ रक्कम, कुळाचा जो खंड देत असेल त्या खंडाच्या 6 पट अशी रक्कम देण्यासाठीची शेवटची तारीख होती 31 मार्च 59. इथपर्यंत जर त्यांनी भरलं आणि ते चलन दाखवलं तर आजही त्यांचं राहिलेलं काम करता येणं शक्य आहे. पण त्यावेळेस मात्र फक्त 6 पट भरले आणि आता 20 पट भरायला कोणी आला तर सरकार तसं लगेच स्वीकारणार नाही. सरकार म्हणेल की 20 पट इतके दिवस
राहिलं आहे, मग त्याच्यावरचं व्याज पण मिळालं पाहिजे. आणि म्हणून मग त्याच्यावरती दंड व्याज वगैरे असे सरकार वेळोवेळी असे प्रशासकीय आदेश काढत असतं. का तर कुठल्याही सरकारला जेव्हा असं काही येतं त्याच्यातनं महसूल कसा वसूल होईल, ते ब्रिटिशांचं सरकार असेल किंवा पूर्वी एम्पररचं सरकार असेल किंवा संस्थानिकाचं सरकार असेल किंवा आता आपलं प्रजासत्ताकाचं सरकार असेल, प्रत्येक सरकार हा आपल्या कामकाजाच्या कृतीतून आपल्याला महसूल कसा मिळेल हे पाहत असतं. या जमिनी कधी कधी इतर लोकांच्या ताब्यात पण आहेत असं दिसलं, त्यात परियाज होते, त्यात बाहेरचे वहिवाटदार असायचे, आणि अशा लोकांकडे जेव्हा जमिनी आहेत असं लक्षात आलं तेव्हा सरकारने सांगितलं, एक तुम्ही 50% बाजार मूल्याच्या त्यावेळेसच्या, म्हणजे 59ला समजा हे बंद झालं तर 59 पर्यंत चौकशा चालू होत्या. 54 ते 59 पर्यंत जे काही बाजार मूल्य असेल त्या बाजार मूल्याच्या 50% रक्कम भरून तुम्ही या जमिनी ताब्यात घ्या आणि तुम्हाला रिग्रँट करू, नसेल तर तुम्ही बाहेर पडा, या जमिनी सरकार जमा होतील. अशा पद्धतीने साधारण त्यावेळेसच्या या कायद्यातल्या तरतुदी होत्या आणि शासनाचे प्रशासकीय आदेश होते. आणि ही 50% रक्कम भरताना जर त्यांनी ही 26 पट किंवा 6 पट किंवा 20 पट जी काही रक्कम असेल ती भरली असेल तर ती वजा केली जात होती. आणि जी रक्कम मिळाली नाही त्याला आपण नजराणा, म्हणजे 6 पट रक्कम वजा करून राहिलेली जी रक्कम आहे त्याला अनर्जित रक्कम नजराणा म्हणून सरकार जमा करून घेत होतं. ज्यांनी रक्कम विहित मुदतीत भरली नाही त्यांना जमीन कसण्यास ह्या तरतुदी होत्या. त्यांना त्यावेळेस हप्ते करून दिले होते, म्हणजे इन्स्टॉलमेंट करून दिल्या होत्या. इन्स्टॉलमेंटनी पैसे देण्यासाठी या सगळ्या इनामांच्या बाबतीत हे 26 पट रक्कम भरण्यासाठी देखील 5-5, 6-6 इन्स्टॉलमेंट हप्ते करून दिलेले आढळून येतात. पुढे आहे ते मर्ज्ड टेरिटरीज मिसलेनियस ॲलिनेशन ॲबॉलिशन ॲक्ट, हा 1955चा कायदा आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई विभागात जास्तीचा आहे, त्याच्यामुळे तो पश्चिम महाराष्ट्राचाच भाग, पुणेचा जो भाग आहे तो दिसतो. 1 ऑगस्ट 1955 पासून अंमलात आला. धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर हा हलकारींचा मुद्दा होता, तो कॉपी पेस्ट झालेला दिसतो आहे. 31 जुलै 65 पर्यंत या लोकांना देखील पैसे भरण्याची मुदत दिलेली होती. शेतीसाठी शेतसाऱ्याच्या 6 पट नवीन शर्त करण्यासाठी, आणि जर जुनी शर्त करायची असेल तर 20 पट यांना वर्ग 2 म्हणून जमिनी दिल्या जातील असं या ठिकाणी होतील. आणि पूर्ण रक्कम भरली तर वर्ग 1 मध्ये जमिनी केल्या जातील. कृषी कारणासाठी जर जमिनी परावर्तित करायच्या असतील तर 50% रक्कम, आणि जर कोणतीही रक्कम भरली नसेल आणि जमीन ताब्यात ठेवली असेल तर मात्र या कायद्यामध्ये एक वेगळं दिसतं आहे की जर रक्कम भरलेली नाही मात्र जमिनी ताब्यात आहेत आणि तुम्ही आता ती जमीन आम्हाला नियमित करून द्या किंवा रिग्रँट करून द्या असं म्हणत असाल, तर ज्या तारखेपासून हा कायदा लागू झाला त्या तारखेपासून आजपर्यंत तुम्ही भाडेकरी होते सरकारचे, भाडेपट्टाकार म्हणून त्या तारखेला भाडं ठरवलं जाईल, भाडेपट्टाकार म्हणून तेवढं भाडं वसूल केलं जाईल आणि त्यावरती भाडेपट्ट्याच्या 1.5 दंड आकारला जाईल आणि नंतर तुम्हाला ती रिग्रँट केली जाईल, असं या कायद्यातली तरतूद आहे. त्याच्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा जो कायदा आहे तो आहे बॉम्बे इन्फिरियर व्हिलेज वतन ॲबॉलिशन ॲक्ट, ज्याला आपण 6ब पण म्हणतो. हा निरनिराळ्या विभागामध्ये निरनिराळ्या तारखांना लागू झाला. 1/2/59, 1/8/59 आणि 1/8/60 पासून मुंबई विभागात, पुणे महसूल विभागात, आणि साधारण 1 फेब्रुवारी 1962 पासून औरंगाबाद महसूल विभागामध्ये हा कायदा अंमलात आलेला आपल्याला दिसतो. वंश परंपरागत ज्यांच्या वहिवटीमध्ये या जमिनी होत्या त्यांना या कायद्यातील तरतुदीप्रमाणे रिग्रँट करण्यासाठी 3 पट अधिक 10 पट म्हणजे 13 पट रक्कम भरण्यासाठी भरपूर वेळ दिला होता. 7 वर्षाचा वेळ दिला होता. 31 जुलै 1967 पर्यंत हे त्यांना वेळ दिलेला होता. या जमिनीत हा कायदा जेव्हा लागू झाला 59 मध्ये किंवा 60 मध्ये किंवा 62 मध्ये, त्या तारखेला जे परमनंट कुळ होते त्यांना देखील जे अथराइज्ड होल्डर म्हणून रिग्रँट करण्याची आणि ते कुळ कायदा त्यांचा चालू ठेवण्याची दोन्ही ऑप्शन्स त्यांच्या पुढे होते. आणि अकृषी कारणासाठी जर का जमीन वापरायची असेल तर त्याला बाजार मूल्याच्या 50% रक्कम भरावी लागते. यापूर्वीची रक्कम वजा करून त्याला नजराणा किंवा अनर्जित रक्कम म्हणतो. विनापरवानगीकार विक्री केली ह्या जमिनीची तर ती रक्कम ही अशी जमीन सरकार जमा केली जाते. पूर्व परवानगीशिवाय विक्री करणं याच्यात अपेक्षित नाही, कारण मी आधी सांगितलं की यातला जो महार वतनाचा जो
प्रकार आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रकार मानला जातो आणि या प्रकारामध्ये जास्तीचे नियंत्रणं सरकारने ठेवलेले आहेत. त्याचं कारण आहे की महार या समाजाने व्यवस्थेचा खूप अन्याय सहन केला आणि अत्यंत विपन्नावस्थेमध्ये त्यांनी जगून समाजाला चांगली सेवा दिलेली आहे. म्हणून यांना कोणी शोषण करणार नाही, आजच्या तारखेला कमी किमतीला जमीन घेऊन त्यांना भूमिहीन करणार नाही, यासाठी सरकार सतत दक्ष असतं. आणि जर पूर्वपरवानगी घ्यायचीच असेल तर कोणत्या कारणासाठी त्यांचे हातपाय थकले, त्यांना गाव सोडून आता मुंबईला कुठेतरी मुलांकडे जायचं आहे आणि अशा वेळेस आता ह्या जमिनीकडे पाहायला कोणीच नाही आहे, असं कारण असेल तर सरकार त्याचा विचार करेल. किंवा एखाद्या शेती सहकारी संस्थेला ती जमीन हवी आहे, तो विकायला तयार आणि त्यांना निघून जायचं आहे. किंवा 10 वर्षानंतर जमीन करणं शक्य नाही, त्याच गावात राहणार आहे पण जमीन करणं शक्य नाही आहे असं असेल. किंवा खऱ्या कृषी कारणासाठी किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन करायची आहे, पण हे करताना देखील एक प्रोक्लेमेशन काढावं लागेल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर. 5 किलोमीटरच्या क्षेत्रात जाहीर उद्घोषणा करून मागासवर्गीय कोणती व्यक्ती आणखी घ्यायला तयार आहे का हे तपासलं जातं. आणि मग अशी व्यक्ती कोणी नसेल तर जो कोणी प्रत्यक्षात घ्यायला आलेला आणि जे दोघे जण म्हणजे हा ज्याच्याकडे तो वतन इनाम आहे तो आणि जो विकत घेणार आहे तो, हे जेव्हा कलेक्टरकडे जातात तेव्हा कलेक्टर सर्व कागदपत्र पाहतात. एक तपशीलवार कार्यपद्धती अवलंबली जाते. त्यांचं बँक अकाउंटमध्ये खरेदीचं खातं उघडलं जातं. त्याच्यामध्ये जो खरेदी घेणार आहे तो प्रत्यक्षात तेवढी रक्कम जमा करेल आणि ते जिल्हाधिकाऱ्याला दाखवेल. आणि कोणत्याही पद्धतीने अशी वतन जमीन असणाऱ्या व्यक्तीची फसवणूक होणार नाही याची दक्षता सरकारकडून घेतली जाते. म्हणून बॉम्बे इन्फिरियर व्हिलेज वतन ॲबोलिशन ॲक्टमधला एक महार वतन हा जो प्रकार आहे त्याच्या बाबतीत सरकार जास्त सजग राहील अशी परिस्थिती आहे. याच्यातला दुसरा एक वतनाचा प्रकार आहे तो आहे यांचा जागल्यांचा किंवा ज्याला आपण म्हणतो रामोशी. रामोशी हे देखील यांच्यासारखेच एक सततपणे फरफटलेला समाज अशा पद्धतीचा आहे. त्याचं कारण आहे की रामोशी सततपणे धडधाकट असायचे, सैन्यासारखं आर्मीसारखं काम ते करायचे, मात्र त्यांच्या जातीवरती एक क्रिमिनल असा शिक्का पडलेला होता. त्यांना भटके विमुक्त अशा शब्दानं मानलं जायचं आणि त्यांना त्या सेटलमेंटमध्ये देखील ठेवलं जायचं अशी परिस्थिती होती. पण त्याच्या आधी जर पाहिलं आपण, त्याचा जर इतिहास शोधायला गेला, खरं तर वतन आणि वतनाचे कायदे जर शिकायचे असतील किंवा ते तपासायचे असतील, त्याच्याविषयी जास्त माहिती घ्यायची असेल तर आपण नेहमी त्यावेळेसचा सामाजिक संदर्भ काय तोही पाहिला पाहिजे. रामोशीच्या बाबतीत जेव्हा मी जास्त माहिती घेत होतो तेव्हा मला निरनिराळे याच्याविषयीचे मतांतरं मिळाली. तेव्हा रामोशी हा शब्द कसा आला किंवा रामोशी ही जातीचा शब्दच कसा आला, तेव्हा मला काही संदर्भ आणि काही मतं अशी पाहायला मिळालीत की जेव्हा श्रीराम वनामध्ये गेले होते वनवासामध्ये, तेव्हा त्या वनवासामध्ये किंवा दंडकारण्यामध्ये या जमाती राहत असायच्या, कारण हे भटके होते आणि त्यांनी रामाची खूप सेवा केली. रामाच्या बरोबर ते अयोध्या नगरीत गेले आणि अयोध्येच्या आर्मीमध्ये त्यांना सामील करून घेतलं. अयोध्येच्या आर्मीमध्ये राहून त्यांनी तिथे खूप मोठं संरक्षणाचं काम बजावलं. पण पुढे जेव्हा मुघलांशी त्यांचा सततपणे संघर्ष होत होता, त्या एनिमीतून ते बाहेर पडले. ते पुढे तेलंगणात गेले, ते पुढे आंध्र प्रदेशात गेले, कर्नाटकात गेले आणि असं करत करत ते पूर्ण महाराष्ट्रात पोहोचले. दुसरं एक मतांतर असं आहे की तामिळनाडूमध्ये यांना बेरड असं म्हणतात. तिकडनं ते फिरत फिरत कर्नाटकातून, आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले. तिसरा असा एक समज आहे की ते वनवासी, म्हणजे त्याला रान, आपण वन म्हणजे रान असं म्हणतो, शेतीला आपण रान म्हणतो. रानात राहतात, रानवासी. रान म्हणजे ॲग्रिकल्चर, वासी म्हणजे निवासी किंवा तिथले रेसिडेंट. रानात राहणारे म्हणून रानवासी. आणि आधीचा जो होता रामाचे सेवा करतात रामवंशी, रामवंशीचा अपभ्रंश झाला आणि रामोशी. आणि इथे रानवासी, रानात राहणारा, रानात वास करणारा म्हणून रानवासी, त्याचा पुढे अपभ्रंश झाला आणि ते रामोशी. पण हा अपभ्रंश काही का असेना, पण ते रामोशी होते. त्यांना पुढे खूप चांगली कामं मिळाली. प्रत्येक ठिकाणी त्यांना
सैन्यामध्येच वापरलं गेलं. अत्यंत धडधाकट, अत्यंत धाडसी, निधड्या छातीनं कुठलाही गोष्टीचा सामना करणारे, अत्यंत शूर असे योद्धे म्हणून यांचं सतत लौकिक आहे. आपण मराठेशाहीचा इतिहास जेव्हा पाहतो तेव्हा बहुतेक किल्लेदार हे रामोशी असायचे. आपण बहिर्जी नाईकांचं नाव ऐकलं. संपूर्ण गुप्त व्यवस्थेचे ते प्रमुख होते. इव्हन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना अत्यंत वीर, ज्याला आपण म्हणतो शूरवीर होते ते उमाजी नाईक यांनी देखील अगदी फाशीपर्यंत शिक्षा होईल इथपर्यंतचं काम आणि इथपर्यंतचा लढा त्यांनी दिलेला आहे. त्यांना देखील या इन्फिरियर व्हिलेज वतनमध्ये अनेक वतनं दिलेली निरनिराळ्या ठिकाणी दिसत होती. त्यांचं नंतर त्यांना नाईक असं पद दिलं गेलं. निरनिराळ्या ठिकाणी ते किल्लेदार राहिले, निरनिराळ्या ठिकाणचे ते प्रमुख राहिले आणि अशा ठिकाणी त्यांच्या ज्या वतन होते त्या वतनांमध्ये बॉम्बे इन्फिरियर व्हिलेज वतन एक म्हटला, दुसरा जसा महार वतन असा एक प्रकार आहे, तसा रामोशी वतन आहे, असे अनेक प्रकार आहेत. आपण जसा खरं तर प्रत्येक एकेका वतनावरती एक एक व्हिडिओ करता येईल इतकं साहित्य याच्यावरती आपल्याला वाचायला मिळू शकेल, पण हरकत नाही. शेवटी बॉम्बे इन्फिरियर व्हिलेज ॲक्टमध्ये ही जी कार्यपद्धती आणि ही जी आपण तरतुदी पाहिल्या या सर्वच अशा वतनांना लागू आहेत. महार वतनांच्या बाबतीत त्याला कधी जागले वतन म्हणतात, कधी महार वतनाचा एक पोटभाग असल्याने अमके काम महाराचे व तमके काम जागल्याचे असा स्पष्ट भेद करता येत नाही. तथापि महार फक्त एक आहे की जागल्यांचं काम म्हणजे रामोशींचं काम जे असायचं ते रक्षणाचं असायचं आणि यांचं मात्र ग्रामसेवा, गावाची सेवा किंवा मुलकी सेवा असायचं. जागले थोडंसं पोलिसाकडची सेवा वाटायचे आणि हे मुलकीकडची सेवा वाटायची. जागल्यांचं काम रखवालदारी होतं आणि महारांचं काम गावातील सगळ्या पडेल ते काम करण्याचं असं होतं. तेव्हा मुलकी अंमलदाराकडून चालणाऱ्या सगळ्या कामाला सपोर्ट करण्याचं जे काम होतं ते सपोर्ट सिस्टम महार करत होते आणि पोलिसांकडच्या कामाला सपोर्ट सिस्टम जागले करत होते. महारांची काठी कोठे अक्षय तृतीयेला व काठी कोठे भावईच्या अमावस्येला असं त्यावेळेस ते म्हणायचे. महारांना रोख मुशाहिरा मिळत नसायचा. प्रत्येक गावी महारांना इनाम दिले जात होते. त्याला हडकी हडोळा म्हणत, त्याला निरनिराळ्या नावाने पुकारलं जायचं. प्रत्येक गाव तिथे महारवाडा असं ते म्हणायचे. गांधीजी त्यांना हरिजन असं म्हणायचे. खूप याच्यावरती देखील साहित्य आपल्याला पब्लिश झालेलं दिसतं. ज्या गावी महारांना इनाम नाही त्यातल्या क्वचित गावात त्यांना जागल्याप्रमाणे सालीना मुशाहिरा द्यायचे किंवा मग शेवटी त्यांना बोलू म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी जे लोक असायचे ते त्यांना खड्यावरती बोलून काही धान्य देत असायचे असं आपल्याला दिसतं. जोशी वृत्ती याचा चर्चा आपण यापूर्वीच केलेली आहे. आणि त्यानंतरचा सध्याच्या लोकप्रिय इनामाच्या लिस्टमधला जो शेवटचा कायदा आहे तो आहे रेव्हेन्यू, महाराष्ट्र रेव्हेन्यू पाटील्स ॲबॉलिशन ऑफ ऑफिस ॲक्ट 1965 किंवा 1965. पहा, आतापर्यंत सगळ्या ॲक्टला बॉम्बे असं लिहिलं होतं आपण. आता महाराष्ट्र, खरं तर पाठीमागं पण महाराष्ट्र लिहायला पाहिजे होतं. त्याचं कारण आहे, जेव्हापासून राज्य स्थापन झालं तेव्हापासून सगळ्या बॉम्बे स्टेटच्या कायद्याचं बॉम्बे हे नाव बदलून महाराष्ट्र असं नाव करण्यात आलं आहे. म्हणून जेवढे कायदे बॉम्बे या नावाने सुरुवात होते ते आता महाराष्ट्र या नावाने आपण वाचले पाहिजेत. हा कायदा 1 जानेवारी 1963 पासून संपूर्ण महाराष्ट्रात अंमलात आला. ज्यांच्याकडं वंशपरंपरागत पाटील इनाम होते त्यांना रिग्रँट करण्याच्यासाठी जी काही 6 पट आणि 20 पट रक्कम आहे ती भरण्यासाठी 6 वर्षाची मुदत दिली होती, जवळपास 31 जुलै 1969 पर्यंत. शेतीसाठी 6 पट नव्या शर्तीसाठी आणि 20 पट जुन्या शर्तीसाठी. हे वर्ग 2 म्हणून राहतील जर 6 पट भरलं तर. आणि कुळ असतील तर त्या कुळांना देखील त्यांच्या याच्या कुळाच्या 6 पट रक्कम भरून, म्हणजे त्यांच्या रेंटच्या 6 पट रक्कम भरून असं रिग्रँट करून घेता येत होतं असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. अकृषिक वापर करायचा असेल तर आपण जे पाठीमागं पाहिलं तसंच या ठिकाणी 75% रक्कम बाजार मूल्याच्या, म्हणजे जेव्हा अकृषिक करायचं असेल त्यावेळेसचं जे काही ट्रू मार्केट व्हॅल्यू असेल ती रक्कम काढायची, त्याच्या 50% करायचं आणि यापूर्वी जी काही रक्कम भरली असेल 6 पट अगर 20 पट ती रक्कम त्यातनं वजा करायची. राहिलेल्या रकमेला नजराना किंवा अनर्जित रक्कम, अनअर्न व्हॅल्यू ऑफ दी गव्हर्नमेंट असं म्हणायचं. आणि जर का विनापरवानगी केलं तर मग जसे इतर इनामांना कायदे लागू आहेत की ती जमीन सरकार जमा करतात आणि त्याच्यावरती काय शर्तभंग झाल्याची केस चालवतात असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पाटील इनामाच्या बाबतीत आपण मागच्या वेळेस खूप मोठी चर्चा केलेली आहे. गाव पाटील म्हणतात, त्याला मोकादम असेही म्हणतात. पाटील घराण्यात सर्वच पाटील आडनाव लावत नाहीत, पण
हे वरच्या स्तरातलं चांगलं महत्त्वाचं इनाम आहे असं त्याला म्हणतात. आणि त्याला साधारण गावचा राजा असल्यासारखाच मान प्रत्येक ठिकाणी मिळत होता. ह्याच्यामध्ये देशमुख, देशपांडे आणि देसाई असेही लोक इनामदार म्हणून होते. इथे पण पहा, एकदा बारकाव्यात गेलात तर बारकाव्यात गेल्यावर आपल्याला असं लक्षात येईल, देश अधिक मुख असे दोन शब्द एकत्र येऊन देशमुख, इनामदार देशमुख म्हणून आपण देशमुखी असा शब्द वापरतो. देश म्हणजे कंट्री, मुख म्हणजे माऊथ. कंट्रीचं माऊथ म्हणजे देशाचं तोंड, देशांचं प्रमुख, देशाचा प्रमुख म्हणजे त्या भागाचा प्रमुख. पाटील हा त्या भागाचा प्रमुख असे म्हणून आपण मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं, पाटील त्या भागाचा राजा असल्यासारखा त्याला मान मिळत असे. म्हणजे म्हणून मी जे निर्णय इतिहासामध्ये याचे उल्लेख फ्युडल किंग्ज म्हणायचे किंवा फ्युडल इलाइट असं यांना म्हणायचे, असं साधारण आपल्याला याच्यात दिसतं. त्याच्यानंतर त्यांना कॉलोनियल इलाइट म्हणायला लागले आणि नंतर मात्र ते आपल्या पूर्ण लोकशाहीमध्ये सामील झाले. आणि मग त्या ठिकाणी त्यांचे वतन निष्ठ झाल्यानंतर बाकी त्यांची प्रतिष्ठा पाटील म्हणून आणि देशमुख म्हणून आणि देशपांडे म्हणून देसाई म्हणून जी सामाजिक प्रतिष्ठा होती ती कायम राहिली, पण जे त्यांच्याकडं सॉव्हरीन पॉवर होते ते मात्र गेलेले दिसतात. म्हणून देशमुख, देशपांडे, देसाई हे उच्च श्रेणीतील परंपरागत वतनदार, म्हणूनच त्याला इलाइट्स असं त्यावेळेस ते म्हणत होते. म्हणजे वतनदार होते पण ते त्यावेळेसचे अत्यंत वरिष्ठ श्रेणीतले होते. देशमुखी म्हणजे, आणि यांच्याकडं त्यावेळेस ट्रूप्स असायच्या, इन्फंट्री असायची आणि ते निरनिराळ्या संस्थानांना किंवा लष्कर, जेव्हा ब्रिटिश सुरुवातीला आले सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना लष्करी आणि फौज पुरवत होते. त्यांच्याकडे फौजदारी अधिकार होते. ते निरनिराळ्या लोकांचे गाऱ्हाणे ऐकायचे, त्याच्यावरती निर्णय द्यायचे. त्यांचे निर्णय कायद्यातले निर्णय म्हणून निरनिराळ्या ठिकाणी चॅलेंज केले गेलेले आहेत. गावाचे संरक्षण करण्याची जबाबदारी, परगाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी पाटील हा गावाचा संरक्षण करायचा आणि परगाण्याचं संरक्षण देशमुख करायचा, असं साधारण इतिहास आपल्याला सापडतो. लढाईच्या प्रसंगी पाटील आणि देशमुख किंवा देशपांडे सरकारला एवढं सैन्य द्यायचं असे साधारण करार देखील पूर्वीपासून करून ठेवत होते. गावात वसाहत करणे, शेती, उद्योगधंदे सुरू करायचे असतील तर कुठल्याही बाहेरच्या माणसाला आत गेल्यानंतर पहिल्यांदा देशमुख किंवा पाटलाची परवानगी घेऊन गावात जायला लागायचं. आणि जेव्हा असं करत तेव्हा ते आकारतील तो कर त्या ठिकाणी त्यांना द्यायला लागायचा. आपण मागच्या वेळेस असंही पाहिलं होतं की कर्नाटकामध्ये देशमुख देशपांड्यांना अनुक्रमे नाडगौडा किंवा नाडकर्णी असं म्हणतात. कारण आपल्याकडं तीन ज्या प्रेसिडेन्सीज होत्या त्यामध्ये आपली प्रेसिडेन्सी मुंबईची होती आणि दुसऱ्या मद्रासच्या प्रेसिडेन्सीमध्ये साधारण वेगवेगळी नावं होती. तिथे देखील असेच इनाम अबोलिशनच्या ॲक्ट आपल्याला झालेले दिसत आहेत. हे परगण्यातील सर्व जमाबंदीचा हिशेब ठेवायचे, वसुलीवर देखरेख करायचे. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी म्हणजे सैन्य पण असायचं आणि त्या लष्करी बळावर त्यांच्या गढ्या, कोट, बांधण त्यात ते वास्तव्य करायचे. आसपासच्या मुलखात दंडेलगिरी देखील करायचे. छत्रपती शिवाजींनी देखील देशमुख देशपांडे वतनदारांना काबूत आणण्यासाठी काही वतने काढून घेतली होती आणि काहींशी समझोता केला होता, असे संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये मिळतात. तेव्हा तसंच महार वतन, जागत्या, वेसकर याच्याविषयीची चर्चा आपण खूप ठेवली आहे. त्यांच्या कामाचं स्वरूप आपण चर्चा केलेली आहे, म्हणून त्याच्या बाबतीत मी जास्त आता चर्चा करणार नाही. तेव्हा आपण हे 5-6 वतन जे आहेत अत्यंत महत्त्वाचे, परगणा कुलकर्णी, नंतर महाराष्ट्र सर्व्हिस इनाम युजफुल टू कम्युनिटी, महाराष्ट्र मस्ट टेरिटरीज मिसलेनियस ॲलिनेशन ॲबोलिशन ॲक्ट, महाराष्ट्र इन्फेरियर व्हिलेज वतन ॲबोलिशन ॲक्ट आणि महाराष्ट्र रेव्हेन्यू पटेल ॲबोलिशन ॲक्ट. याच्यामध्ये 2002ला दुरुस्ती झाली होती आणि त्या दुरुस्तीमध्ये जर येणे करायचं असेल किंवा येणे केलं असेल अशा लोकांना 50% रक्कम बाजार मूल्याच्या द्यावी असं त्यावेळेस ठरलं होतं. पण अलीकडंच 2020मध्ये एक नवीन अध्यादेश आला, ऑर्डनन्स आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता स्टेटमेंट असं केलेलं आहे की या सर्व कायद्यांना फक्त त्या कायद्यातलं महार वतन एवढ्या जमिनी वगळून ज्यांनी अशा जमिनी पूर्व परवानगी न घेता महाराष्ट्राचा जो गुंठेवारी डेव्हलपमेंटचा कायदा झाला अशा कायद्याच्या अंतर्गत विकसन केलं असेल, घरं बांधली असतील प्लॉट घेऊन आणि तिथे ते राहत असतील आणि त्यांना ते स्वतःच्या नावावर करून घ्यायचं असेल, त्यांच्या खूप मोठ्या अडचणी होत्या आणि 50% सारखी रक्कम शहराच्या आजूबाजूला ज्या निरनिराळ्या वतनाच्या जमिनी होत्या त्या वतनाच्या जमिनी येणे करण्यासाठी जर गेलं तर त्याच्या किमती लाखो आणि कोट्यावधी रुपयामध्ये होतात आणि सामान्य माणसाला जर अशी
जमीन किंवा त्याचा प्लॉट आणि त्याच्यावरती घर बांधायचं असेल तर ते त्यांना परवडण्यासारखं नाही. म्हणून सरकारकडं बऱ्याच लोकांची मागणी होती की याच्यामध्ये बदल करा. आणि म्हणून या 5ही कायद्यामध्ये अनाधिकाराने जर का असं बांधकाम केलं तर त्याला बाजार मूल्याच्या 75% दंडाची रक्कम भरावी लागत होती. कारण फक्त अकृषी करायचं असेल तर 50%, पण बिना परवानगीचं केलं तर आणखी 25%, म्हणजे 75% रक्कम भरावी लागत होती दंडाच्या रकमेसह. तेव्हा हे लोकांच्या दृष्टीने खूप अन्यायासारखं वाटत होतं आणि म्हणून सर्वांची मागणी होती, सरकारवरती प्रेशर होतं आणि म्हणून सरकारनं अलीकडंच एक ॲक्ट पास केला आहे. त्याला अमेंडमेंट टू महाराष्ट्र परगणा कुलकर्णी वतन ॲक्ट, अमेंडमेंट टू महाराष्ट्र सर्व्हिस इनाम ॲबॉलिशन ॲक्ट, अमेंडमेंट टू महाराष्ट्र अमर्स टेरिटोरीज मिसलेनियस एलिनेशन ॲबॉलिशन ॲक्ट, अमेंडमेंट टू महाराष्ट्र इन्फिरियर विलेज वतन ॲबॉलिशन ॲक्ट. ही सगळी 2019ची अमेंडमेंट आहे. 2019ला हा ऑर्डिनन्स आला. आता जेव्हा नेक्स्ट अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये हा कायदा होईल आणि 50% ऐवजी किंवा 75% ऐवजी आता फक्त 25% दिल्यानंतर दंड आणि त्याचा नजराणा या सगळ्या रकमा भरल्यात असं समजून या अनियमित झालेले जेवढे व्यवहार आहेत त्या व्यवहारांना आता संरक्षण मिळणार आहे. त्याला आता नियमित केलं जाईल असा एक नवीन तरतूद आली. म्हणून मी या पूर्वीच्या भागामध्ये असं म्हटलं होतं की ही निरनिराळे वतनं, या निरनिराळ्या वतनांचे निरनिराळे कायदे आणि या सर्व कायद्याच्या निमित्ताने येणारा जो गुंता आहे या गुंत्यामुळे लोक फार हैराण होतात आणि असं हैराण झाल्यानंतर लोकांना त्याचा खऱ्या अर्थानं उपभोग घेता येत नाही. मात्र हा जो ऑर्डिनन्स आलेला आहे की ज्याला आपण अध्यादेश म्हणतो, या अध्यादेशाच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येईल की यातनं लोकांची बऱ्यापैकी सुटका होईल, लोकांना चांगला रिलीफ मिळेल. अशा पद्धतीचा हा कायदा आहे. तेव्हा आपण त्याच्या तपशिलात फार न जाता आपल्याला तो उपलब्ध होईल. आपण गुगल केलं तर आपल्याला हे किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या साईटमध्ये आपल्याला दिसेल. आपण जर एकूण महाराष्ट्रातल्या टेन्युअर ॲबॉलिशन ॲक्टची यादी पाहिली तर आपल्याला ती 26 कायद्यांची यादी दिसते. एक आहे बॉम्बे खोती ॲबॉलिशन ॲक्ट, पुढचा आहे मर्ज टेरिटोरीज जहागीर ॲबॉलिशन ॲक्ट, पुढे आहे भागीदारी अँड नरवारदारी टेन्युअर ॲबॉलिशन ॲक्ट, बॉम्बे कुटुंब टेन्युअर ॲबॉलिशन ॲक्ट, मग परगणा कुलकर्णी आपण पाहिलं. बॉम्बे सिटीसाठी एक कायदा होता स्पेशल टेन्युअर ॲबॉलिशन ॲक्ट. नंतर पुढे बॉम्बे पर्सनल इनाम ॲबॉलिशन ॲक्ट, नंतर सालसेट इस्टेट ॲक्ट, नंतर बॉम्बे सरंजाम जागीरदार अँड अदर इनाम्स पॉलिटिकल रिझम्पशन ॲक्ट. असे जर पाहिले तर आपल्याला हे 26 कायदे दिसतात, 24 कायदे दिसतात. पण 24 पैकी बाकीचे जे कायदे होते त्या कायद्यामध्ये अबॉलिश झाल्यानंतर रिग्रँट जेव्हा झाल्या त्या जमिनी त्यांना रयतवारीने म्हणजे त्याला वर्ग 1 सारख्या दिल्या गेल्या आणि त्यामुळे त्या कायद्यांमध्ये काम शिल्लक राहिलं नाही. आता मात्र शिल्लक राहिलेलं काम हे आज जे 5 कायदे आपण पाहतो त्या 5 कायद्यांच्या मध्येच आपल्याला हे जास्त काम दिसतं आणि म्हणून आपण या कायद्यांची चर्चा तपशिलात केली. यथावकाश आपण प्रत्येक कायद्यावरती आणखी तपशिलात जाण्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ करू, पण आज मला वाटतं त्याची फारशी आवश्यकता नाही. हे पुरेसं आहे. ही चर्चा आपण केलेली जी आहे ती पुरेशी आहे. याच्यासाठी ज्यांना आणखी अभ्यास करायचा असेल त्यांनी त्र्यंबक नारायण अत्रेंचं गावगाडा नक्की वाचावं. ओतूरकरांचं भारताचा सांस्कृतिक इतिहास 1952 हे पुस्तक वाचावं. ज्यांना शक्य असेल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्पीचेस आणि रायटिंग्समध्ये जर महावतनाचा इतिहास पाहिजे असेल तर ते खूप वाचावं. राव बहादूर आर्यन जोगळेकरांचं बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड पाहावं किंवा त्यांचं ॲलिनेशन मॅन्युअल म्हणून एक सुंदर पुस्तक आहे. गणवीर यांचं रत्नाकर गणवीरांचं संपादित पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारतातील अग्रलेख, अत्यंत चांगली आहेत. नंतर गाडगिळ्यांचा एक शहरातील महाजन आणि नगरसेठ, गायकवाडांचं एक सरदेसाई मराठेकालीन संस्था आणि विचार, नंतर श.न. जोशींचं अर्वाचीन महाराष्ट्रातील राज्यकारभाराचा अभ्यास, नंतर मुग पानसेंचं यादवकालीन महाराष्ट्र, नंतर गोगो शाह यांचं जे पुस्तक आहे वारनाथ महाजनो इतिहास, नंतर महाराष्ट्र जीवन पुणे हे एक सरदारांचं पुस्तक आहे. आणि अलीकडंच एक अत्यंत चांगलं आलं आहे जे पाटील इनामाच्या संदर्भातलं आहे, नेटिव्ह ऑफिशियलडम इन वेस्टर्न इंडिया, अलीकडंच आलेलं आहे. अंडरस्टँडिंग द रोल ऑफ द मराठा हेरिडिटरी ऑफिसर्स. ही किंडल एडिशन आपल्याला लागली तर गुगलवरून किंवा अमेझॉनवरून उपलब्ध होईल. अभिजित देसाई नावाच्या ज्यांच्या कुटुंबात असं वतन होतं त्यांनी हे लिहिलेलं सुंदर पुस्तक आहे. व्हेरियस वतन ॲबॉलिशन ॲक्ट्स, जसे आपण वतन ॲबॉलिशन ॲक्ट पाहिलेत असे 26 ॲक्ट आहेत, कुठलेही घ्यावं आणि त्याच्या संदर्भात झालेले केस लॉ शोधावेत. म्हणजे खूप चांगला अभ्यास आपल्याला
वतनाच्या निमित्ताने होईल. सध्या अस्तित्वातील काही पर्सनल इनाम साताऱ्यासारखे काही इनाम शिल्लक आहेत. त्यात देवस्थान इनाम नावाचा एक इनाम प्रकार आहे की ज्याच्या संदर्भात प्रचंड गैरसमज आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या इनाम प्रकारामध्ये देवस्थान वर्ग 3 हा अतिशय महत्त्वाचा प्रकार समजला जातो, कारण अनेक ठिकाणी देवस्थानच्या जमिनी आहेत. त्याच्या संदर्भातले समज आणि गैरसमज खूप आहेत. पूर्वीपासून गावातील काही जमिनी प्रमुख देवांच्यासाठी त्यांच्या पूजा अर्चेसाठी खर्च निघावा म्हणून सोडून दिलेल्या आहेत. त्या जमिनीवर मिळणाऱ्या उत्पन्नातून देवस्थानाकरिता पूजा अर्चा याचा खर्च केला जातो असं आपल्याला दिसतं. आणि संकीर्ण इनाम या साधारण इनामाचे प्रकार आपल्याला दिसतात. या पुढच्या भागामध्ये आपल्याला आणखी जर तपशिलात काही पाहायचं असेल तर आपल्याला ते पाहता येईल. अनेक लोकांनी येण्याच्या संदर्भात नेमक्या प्रोव्हिजन्स काय आहेत आणि येण्याच्या खूप अडचणी येतात. खरं तर येण्याची आवश्यकता नाही, कायद्यात पुष्कळ बदल झालेले आहेत, त्या संदर्भात काहीतरी करावं असंही म्हटलेलं आहे. आणि माहिती अधिकाराचा कायदा येऊन 15 वर्षे उलटली तरी देखील त्या कायद्यातल्या सोप्या भाषेतले व्हिडिओज दिले पाहिजेत, आणखी केले पाहिजेत असं देखील विनंती आलेली आहे. आपण टप्प्याटप्प्याने हे सगळं पाहणार आहोत. तेव्हा आपण वतनाच्या बाबतीत हे 2 भागाचं जे केलेलं आहे इथे आपण थांबूया. यानंतर देवस्थानच्या संदर्भात यथावकाश एक स्वतंत्र व्हिडिओ आपण करूया. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना आपण जरूर पाठवा, त्यांनाही लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. आपण इथे थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.